मीरा रोडचं जे काही वातावरण चिघळलं त्यानंतर आता राज ठाकरे एकटेच मीरा रोडला जाणार आहे. राज ठाकरेंसारख्या व्यक्तींनी मराठी माणसाला मीरा भाईंदरच्या भेटीला येणं हे मीरा भाईंदरकरांचं भाग्य आहे. त्यामुळे त्यांचं मी स्वागत करत असताना भविष्यामध्ये सुद्धा मीरा भाईंदरच्या मराठी माणसाचे जे काही प्रश्न असतील मी तर सोडवतोच आहे, पण माझ्यासोबत जर राज ठाकरे सुद्धा त्याला सहकार्य करत असतील तर अधिक त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट. पण आपण एक म्हटलं होतं की प्रयोगशाळा होतीये, मात्र आता या मीरा रोड मधली शांतता टिकवण्यासाठी नाही बघा, शांतता तर आता मीरा रोडला अबाधित आहे. मीरा रोडची सगळी लोक जे आहे ते शांतताच त्यांना हवी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गेली अनेक वर्ष मीरा भाईंदरच्या मराठी माणसांसाठी आम्ही कामं करतोय ना, आणि एक दिवस येऊन नाही, आम्ही 365 दिवस त्यांच्यासाठी काम करत असतो. परंतु शेवटी ठीक आहे, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ह्या निवडणुकीच्या दरम्यान हा जो मुद्दा आता काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या माध्यमातून जर ते येत असतील, त्या मोर्चामध्ये जे काही मनसेचे कार्यकर्ते होते त्यांना जर आमंत्रण दिलं असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत करणं मी माझं करतो. पण शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला मराठीच्या मुद्द्यावरून, मात्र मीरा रोडला राज ठाकरे एकटेच जात आहेत, त्यामुळे याला एक राजकीय अर्थ देखील देत आहेत लोक. आता काय असंही तुम्ही सुद्धा अपेक्षा करू नका की प्रत्येक वेळेस कुठेही जात असताना उद्धव साहेब राजसाहेबांना घेऊन जातील आणि राजसाहेब उद्धव साहेबांना घेऊन जातील. मग तुम्ही असंही म्हणाल हे दोघंच चालले, मुलांना का घेऊन जाया, अमितला आणि आदित्यला पण घेऊन जायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई.